नमस्कार सर्वांना, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला आलू मटरची रस्सा भाजी कशी करायची ती दाखवणार आहे. तर चला मग बघूया. इथे मी आलू मटरसाठी बटाटे उकडून घेतले आहे आणि मटर पण उकडून घेतले आहे. मी हे 3 लोकांसाठी करणार आहे भाजी, तर त्यानुसार मी क्वांटिटी घेतली आहे. तुम्ही ही क्वांटिटी तुम्हाला किती लोकांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. हे कुकरला मी शिट्या लावून शिजवून घेतले. आता ह्या बटाट्यांची आपण साल काढून घेऊया. एकदम लवकर आणि छान ही बटाट्याची भाजी होते आणि खूप टेस्टी पण लागते. हे असे बटाटे सोलून घेऊ. इथे आपले बटाटे सोलून झाले आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. इथे मी कढई तापवून घेतली आहे. सगळ्यात आधी आपण हे मसाले आपण भाजून घेऊया. जिरं घेतलं आहे, धने, सौंफ आणि 1 लाल मिरची. हे सुखे मसाले आपण याला भाजून घेऊया व्यवस्थित. एकदम कमी फ्लेमवरती भाजूया, म्हणजे हे छान परतल्या जातील आणि याचा जो स्वाद आहे तो छान खमंग भाजला जाईल. एकदम कमी साहित्य आणि पटकन होणारी ही आलू मटरची भाजी आहे. छान वास सुटेपर्यंत याला छान परतून घ्यायचे. इथे बघा आपले मसाले व्यवस्थित भाजले गेले आहे. आता याला आपण काढून घेऊ. असं हे बघा, इथे आपले मसाले थंड झाले की याला आपण मिक्सरमधून काढून घेऊ. याची बारीक फाईन पेस्ट करून घेऊ. बिना पाणी वापरल्यानेच याची फक्त पावडर करायची आहे. इथे बघा आपली पावडर रेडी आहे. त्याला काढून घेऊ आपण. आता आपण सेम पॉटमध्ये एक वाटण रेडी करून घेऊ. मी इथे 1 टोमॅटो घेतला आहे, अर्धा कांदा, कोथिंबीर, लसूण आणि आलं याची फाईन पेस्ट करून घेऊ आपण. आता याची पण एक पेस्ट करून घेऊ. इथे मी एका कढईमध्ये तेल तापवून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण याच्यामध्ये आपली ही पेस्ट टाकून घेऊया. याला छान परतून घेऊया. हे छान मसाला शिजेपर्यंत याला कमी फ्लेमवरच आपण याला छान परतून घ्यायचं आहे. एकदम सिंपल आपण जे रोज जशी भाजी करतो त्या भाजीप्रमाणेच आहे, पण टेस्टला खूप छान लागते ही भाजी. त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकून देऊया आणि हा तेलातच छान फ्राय होईल. इथे बघा आपला मसाला व्यवस्थित शिजला आहे. त्याला कमी फ्लेमवरच शिजवायचं, म्हणजे असं तेल सुटेपर्यंत छान हा शिजला जातो. आता याच्यामध्ये आपण आपले सुखे मसाले टाकून घेऊया. हा मसाला जो आपण केला होता भाजलेला हा टाकून घ्यावा. त्याच्यानंतर आपली हळद टाकून घेऊ आणि तिखट आणि हा थोडा गरम मसाला. माझ्याकडे काश्मीरी लाल मिरची नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की आठवणीने टाका, त्याने रंग खूप छान येतो. आता हे सगळे जिन्नस आपण छान परतून घेऊया. इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. याला आपण छान मिक्स करूया. बघा आपला मसाला आता व्यवस्थितपणे छान एकजीव झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया. तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता.
आपण बटाटे टाकल्यावरती रस्सा घट्ट होणार, म्हणून थोडं पाणी त्यानुसार तुम्ही टाकू शकता. आता याला छान एक आपण उकळी काढून घेऊया. इथे आपण चेक करून घेऊया. आपले छान कळ शिजला आहे. आता आपण याच्यामध्ये आपले बटाटे असे फोडून टाकूया. यांनी खूप छान असं रबरबीत याला टेक्स्चर येतो. असे छान मॅश करून घेऊ. आणि हे आपले मटर हे पण आपण टाकून घेऊया. आता हे सगळे आपण छान मिक्स करून घेऊ. आता याला एकदम कमी फ्लेमवरती आपण छान उकळी काढून घेऊया. इथे आपण चेक करून घेऊया. बघा किती छान रबरबीत शिजलेली आहे आपली भाजी. इथे आपली आलू मटरची रस्सा भाजी रेडी आहे. बघा किती छान चमचमीत आपली आणि खायला स्वादिष्ट ही भाजी रेडी आहे. तुम्ही पराठ्यांसोबत याला एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्त राहा आणि मस्त खा. थँक्यू.